नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे पोलीस भरती 2024 ची जाहिरात लवकरच अपेक्षित आहे. त्याच्यानुसार तो तुम्ही बघितला तर काही दिवसापूर्वी जर बघितलं, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की 17,000 जागांची जाहिरात लवकरात लवकर येणार आहे. त्याच्यानंतर आता बघू शकता आजचेच हे CM महाराष्ट्राचं ट्विट आहे. त्याच्यामध्ये बघू शकता की राज्यात सायबर सुरक्षेसाठी 837 कोटीचा सायबर सुरक्षा प्रकल्प निर्मितीचे नियोजन करण्यात येण्यात असून प्रकल्पाचा राज्यातील सर्व सायबर पोलीस ठाणे जोडण्यात येणार आहेत. गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सोबत पोलीस दलातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदे भरण्यासाठी साधारणपणे 17,000 पदांची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. तर 17,000 एक्झॅक्टली किती आहेत ते सांगेल तुम्हाला मी जागा या. आता याच्यानुसारच बघू शकता की आजचंच ट्विट आहे. ओके, आजचं ट्विट आहे. तर याच्यानुसार काय केलं की आता बघा सगळ्यांनी मुख्यमंत्री सांगत आहे, उपमुख्यमंत्री सांगत आहे. त्याच्यानंतर GRE आहे तुम्हाला 100% पदांचा GRE दाखवतो. या GRE बघा आता. त्याच्यानुसार बघू शकता आपण आता हे प्रॉपर GR तुम्हाला दाखवतो. तर सन 22-23 या वर्षातील आता 31/12/2024 अखेरपर्यंत शिपाई वर्गातील 100% पदभरतीला मान्यता देण्यासंदर्भात हे GR आहे. हा आहे 31 जानेवारीचा GR आहे. तर हा GR या 5 विभागांना यांनी काय केलं पाठवलेला होता. ओके. त्याच्यानंतर बघा, ही प्रस्तावना याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की सन 2022-23 मध्ये म्हणजे 31/12/2023 अखेरीस राज्य पोलीस दलातील प्रामुख्याने आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बँड्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई एकूण 17,471 पद आहेत. इथं आकडाही लिहिलेला आहे 17,471 पदं इतकी भरतीसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्याच्यानुसार बघू शकता की आता इथं जर जो आहे वृत्त विभागाचा जो आहे, आता वृत्त विभागाकडूनही काय केलं की याचा आकृतिबंध आहे ना त्याला काय केलं की मंजुरी दिलेली आहे. त्याच्यानंतर प्रशासकीय विभागाला काय केलं की आकृतिबंधातील महाराष्ट्र लोकसेवेच्या कक्षेतील पदे वगळता अन्य सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे जी आहेत ती 50% भरण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागातील इथं दिलेलं आहे की 4/5/2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार अ, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड कक्षातील MPSCच्या कक्षेबाहेरील जे आहेत पदं म्हणजे गट ब अराजपत्रित गट क संवर्गातील नामनिर्देशित कोट्याने बढारीची पदे जी आहेत ती सर्व सरळ सेवेच्या अ, भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून त्यामध्ये जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीचे तसेच प्रादेशिक आणि राज्यस्तरीय पदे भरण्यासाठी प्रादेशिक आणि राज्यस्तरीय निवड समितीची स्थापनाची सूचना देण्यात आली आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं जी पदे आहेत ती TCS किंवा IBPS याच्या अंतर्गत ऑनलाईन परीक्षेने हे भरण्याचे सांगितलेले आहे. त्याच्यानंतर बघा इथे सांगितलेलं आहे की राज्यातील कायदा सुव्यवस्था अनुषंगाने पोलीस शिपाई वर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असणारे 100% पदं तातडीने भरण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानुसार ही पदं जी राहणार आहे, तर त्याच्यानुसार जर बघितलं तर सामान्य प्रशासन विभागाचा जो GR आहे, तो 4/5/2022 रोजीने काय केले की संदर्भ 3 येथून 21/12/2023 च्या शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार सूट देऊन पोलीस शिपाई वर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. त्याच्यानंतरनं बघा आता इथं शासन निर्णय काय सांगितलेला आहे, ते बघा सन 21-22 मध्ये जे वर्गातील जी पदं आहेत पोलीस दलातील, ती 31/12/2000 अखेरपर्यंतची पदं 23 ची पदं आहेत ती 31/12/2023 ची म्हणजे 31 डिसेंबर 2023 पर्यंतची पदं, जी की पोलीस शिपाई, त्याच्यानंतर बॅट्समन, पोलीस चालक शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी 17,471 पदं जी आहेत ती 100% पदभरतीला मंजुरी देण्यात येत आहे. त्याच्यानुसार ही जी परीक्षा होणार आहे ती ऑनलाईन परीक्षा घेता येणार आहे. TCS किंवा IBPS याच्याकडनं ही पदभरती घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतरनं याच्या सगळ्या संदर्भात जर बघितलं तर सदर भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एकत्रित अर्ज स्वीकृती, छाननी आणि तत्सम कामाकरिता बाह्य सेवापूर्व कंपनीचे अधिकार हे म्हणजे यांच्याकडे राहणार आहेत. त्यांच्या अप्पर पोलीस महासंचालक यांच्याकडे, मुंबई यांच्याकडे राहणार आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.